आणि त्यात आपला रोहित शर्मा होता अध्यक्ष तेव्हा ना, कॅप्टन 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 चला शांतरा. माननीय सभापती महोदय, नुकत्याच भारत व श्रीलंका देशात पार पडलेल्या 10व्या मर्यादित 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने अजिंक्यपद पटकावले. त्याबद्दल भारतीय क्रिकेट संघाने संघातील खेळाडूंचं अभिनंदन करण्याचा प्रस्ताव मी मांडतो आहे. आणि आपल्या भारतीय क्रिकेट संघाने T20 विश्वचषक स्पर्धेमध्ये काल इतिहास रचलेला आहे. गुरुवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये इंग्लंडला हरवून आपण सेमीफायनल जिंकलो आणि त्याचे अभिनंदन. आणि काल अहमदाबादच्या देशातल्या सगळ्यात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आपण अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव केला. त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन. राज्यातील तमाम चाहत्यांच्या वतीने, शासनाच्या वतीने आणि आपल्या सभागृहाच्या वतीने, महाराष्ट्रातल्या 12.5 कोटी जनतेच्या वतीने भारतीय क्रिकेट टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. या विजयासह सलग 2 वेळा T20 विश्वचषक जिंकणारा भारत हा जगातला पहिला देश ठरलेला आहे. भारताने 1 वेळा नाही, 1-2 वेळा नाही तर तिसऱ्यांदा हा वर्ल्ड कप जिंकलेला आहे. 2007, 2024, 2026 हा केवळ एक विजय नाही तर भारतीय क्रिकेटच्या जिद्दीचं, टीमवर्कचं आणि एक सांघिक भावनेचं, अटूट विश्वासाचं प्रतीक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या विजयामुळे प्रत्येक भारतीयाचा ऊर आनंदाने, अभिमानाने भरून आलेला आहे. भारत हा जगातला पहिला देश आहे ज्याने 3 वेळा T20 वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं आहे. गेल्या वेळी 2024 आपणच हा वर्ल्ड कप जिंकला होता. आता पुन्हा भारतीय संघाने वर्ल्ड कपची ट्रॉफी उचलली आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर, कर्णधार सूर्यकुमार यादव, भारतीय फलंदाजीचा कणा ठरलेला संजू सॅमसन आणि भेदक गोलंदाजीने न्यूझीलंडच्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवणारा जसप्रीत बुमराह या खास अभिनंदन केलं पाहिजे. आणि त्याचबरोबर संजू सॅमसन यांनी 46 चेंडूत 89 धावा आणि संघाचा पाया भक्कम केला. अभिषेक शर्मा 21 चेंडूत 52 धावा, एक आक्रमक सुरुवात त्यांनी केली. ईशान किशन 25 चेंडूत 54 धावा, जलद अर्धशतक करणारा हा आपला खेळाडू. तिलक वर्मा संघाच्या धावसंख्येत महत्त्वाची भर त्यांनी टाकली. आणि गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह यांनी 4 विकेट घेतले. त्यांची भूमिका निर्णायक ठरलेली आहे. अक्षर पटेल 3 विकेट घेतले. त्यांनी संघाला अतिशय भक्कम आधार दिलेला आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही आघाड्यांवर संतुलित कामगिरी आपल्या लोकांनी केलेली आहे. आणि कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी संघाला एकत्र ठेवलं. खरं म्हणजे याचं वैशिष्ट्य म्हणजे धुवाधार बॅटिंग आणि सगळे खेळाडू ऑल आऊट अशा प्रकारचं कामगिरी काल त्यांनी केलेली आहे. आणि म्हणून मी सगळ्यांचं अभिनंदन करतो. कालच्या सामन्यामध्ये भारतीय गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी करत न्यूझीलंडचा पूर्ण संघ गारद केला. संघातील प्रत्येक खेळाडूचा या विजयात वाटा आहे. मी आता सांगितल्याप्रमाणे संपूर्ण संघाचंच अभिनंदन आपण करतोय. संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाने अत्यंत शिस्तबद्ध, आत्मविश्वासपूर्ण आणि सांघिक खेळाचं दर्शन घडवलेलं आहे. आणि या ठिकाणी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत जगातील बलाढ्य संघांना मागे टाकलेला आहे. आणि भारताला पुन्हा एकदा क्रिकेट विश्वात सर्वोच्च स्थानावर नेलेला आहे. अटीतटीची आणि कसोटीची वेळ येते त्यावेळी भारतीय संघ एकजुटीने उभा राहतो. प्रत्येक खेळाडू आपल्या पराक्रमाची शर्त करतो आणि विजयश्री खेचून आणतो. हा पुन्हा एकदा हे आपली भारतीय क्रिकेट संघाने सिद्ध करून दाखवलेलं आहे. या विजयानंतर संपूर्ण देशात आनंदाचं वातावरण आपण पाहिलं. काल दिवाळी साजरी सगळ्या भारतीयांनी केली हे आपण पाहिलं. हा केवळ क्रिकेटचा विजय नाही तर भारतीय
युवकांच्या धैर्याचा, मेहनतीचा आणि एकजुटीचा विजय आहे. क्रिकेट हा भारतातच फक्त खेळ नाही तर उत्सव आहे. भारताचा फक्त खेळ नाही तर उत्सव आहे. तो जात धर्म पंथ या पलीकडचा आहे. आणि म्हणून हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला, हे ज्येष्ठ क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांचं गीत क्रिकेट आणि जीवनातले साम्य अधोरेखित करत आहे. भारत क्रिकेटमध्ये ही भाई विश्वगुरु आहे ना बाबा, म्हणून मी सांगतो ना, विश्वगुरु असल्याचं या विजयाने पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे. देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री यांच्या नावाचं स्टेडियम पण आहे. नरेंद्र मोदीजी या वानखेडे यांचं अभिनंदन केलं ना बाबा अगोदर. यांच्या नेतृत्वाखाली भारताचा झेंडा जगभरात डौलाने फडकतोय. म्हणजे जगभरामध्ये भारताचं नाव, क्रिकेटचं ते करतातच आहे, पण देशाचं नाव जगभरामध्ये भाई आपलं होतंय ना, त्याचा अभिमान आपल्याला पाहिजे की नाही, असलं पाहिजे ना. आणि म्हणून आर्थिक महासत्तेकडे जातोय ना आपण, जातोय की नाही सांगा, मला सांगा. एक मिनिट, म्हणून आपल्याला सांगतो, म्हणजे आता क्रिकेट तर जिंकलोच आपण, परंतु जगभरातल्या देशांची अर्थव्यवस्था डगमगलेली आहे, डबघाईला आलेली आहे. पण भारताची अर्थव्यवस्था पुढे जाते ना, याचा अभियान आहे ना, अभिमान आपल्याला आहे ना. 11व्यावरून 4, अरे ते आता स्वस्त होईल ना, आता झालं की ते बंद, आणि 4 वरून 3 वर आपण आणतोय. त्यामुळे त्याचा अभिमान आपल्याला असला पाहिजे. प्रधानमंत्री मोदीजी आहेत म्हणून मी अभिनंदन करत नाही, किंवा NDA मधला घटक म्हणून मी करत नाही, पण देशाला खऱ्या अर्थाने त्यांनी जगभरामध्ये भारताचं नाव विश्वामध्ये आपलं उंचावण्याचं काम केलं. हे आपल्याला अभिमानास्पद आहे. आणि त्यांचं स्टेडियम त्यांच्या नावाचं आहे ना. आणि दुसरं ऐका, दुसरं कालच्या सभापती महोदय मोदी साहेबांनी यांचं अभिनंदन. शांतरा झाला बाकी. आणि हा ते बरोबर आहे. आणि मोदी साहेबांनी तर अभिनंदन केलंच, पण देशाचे कणखर गृहमंत्री तिथं पूर्ण मॅच संपेपर्यंत होते. आशिष शेलार पण होते तिकडं, जय शाह पण होते. आणि मी यासाठी मी मनापासून, आणि त्यांनी क्रिकेटला म्हणजे दम आहे ना, ताकद आहे ना, आहे की नाही. तर जाऊ द्या, गमतीचा भाग सोडा, परंतु आपल्याला अभिमान आहे, आनंद आहे, आपली क्रिकेट टीम जिंकलेली आहे. आणि त्यांनी क्रिकेटला प्रोत्साहन दिलंय, आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन दिलंय. शेवटी आपले भारतीय संघाच्या मागे प्रोत्साहन देणारे आपले भारतीय नागरिक असतातच ना, त्यामुळे बळ मिळतं त्यांना, एक ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळते. आणि त्यामुळे 2024 मध्ये विधिमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये मी मगाशी म्हणालो की तेव्हा मी मुख्यमंत्री होतो, आणि आपल्या क्रिकेट टीमचा सत्कार पूर्ण आपण केला, सगळ्यांचा बोलवून. आणि त्यावेळी हे रोहित शर्मा आणि सूर्यकुमार दोघंही मुंबईकर आहेत, याचा अभिमान आपल्याला आहे. मराठीमधून बोलले त्यावेळी देखील ते, शिवम दुबे सगळे होते. आणि म्हणून हम किसी से कम नाही, भारत प्रत्येक आघाडीवर सिद्ध करतोय. हे सगळ्या आघाडीवर करत असताना क्रिकेट विश्वामध्ये देखील हम किसी से कम नाही हे देखील आपल्या टीमने शशिकांतजी दाखवून दिलंय. भारत हा T20 मधली सुपर पॉवर आहे. भारत हा T20 मधला सुपर पॉवर आहे, सुपर पॉवर आहे, हे सिद्ध केलेलं आहे. शशिकांतजी आपला अभिनंदन करतो ना मी यांचं, असं काय. आणि हे विजेतेपद केवळ T20 पुरतं मर्यादित नाही, तर डोळ्यात स्वप्न घेऊन गगन भरारीची इच्छा असलेल्या प्रत्येक भारतीयाच्या आकांक्षाचंही ते प्रतीक आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी सगळ्यांचं अभिनंदन करतो. भारतीय टीम विजयी पताका अशीच फडकवत राहील आणि तमाम भारतीयांना आनंदोत्सव साजरा करण्याची संधी आपल्याला वेळोवेळी मिळत राहील, अशा प्रकारची अपेक्षा आणि शुभेच्छा व्यक्त करतो. इथं पुन्हा एकदा मी
आशिष शेलार तुम्ही पण तिकडे होतात, हे पण आपले काहीतरी तुम्ही ACCचे बोर्ड मेंबर आहे ना, एशियन क्रिकेट, आणि ICCचे चेअरमन जय शाह आहेत, त्यांचंही अभिनंदन करतो आणि मनापासून आपल्याला या सगळ्या टीमला शुभेच्छा आपल्या सभागृहाच्या वतीने देतो. आणि जाता जाता बरं त्याबरोबर या ठिकाणी एवढंच सांगतो की आपला जो खेळाडू ज्यांनी चांगल्या हे काढले रन, आपला ईशान किशन, याच्या घरामध्ये कौटुंबिक दुःख झालं होतं. मग त्याची बहीण आणि मेवना अपघातामध्ये मृत्यू झाला होता. तरीसुद्धा त्यांनी आपलं दुःख बाजूला ठेवलं आणि आपल्या क्रिकेट टीमचं कुठेही मनोधैर्य कमी होणार नाही आणि क्रिकेटबद्दल जी काही जबरदस्त जी त्यांची जबाबदारी होती, एक देशभक्ती त्यांनी त्यामध्ये दाखवली आणि खेळामध्ये देखील कुठेही कसर त्यांनी ठेवली नाही. त्यांचं विशेष करून अभिनंदन केलं पाहिजे. आणि म्हणून मी जाता जाता एवढंच संघाबद्दल बोलतो. सभापती महोदय, क्रिकेट है तो विकेट है, क्रिकेट है तो विकेट है ना, सगळ्यांची विकेट घेतली. म्हणजे मी तुमचं नाही बोलत, विधानसभेचं नाही बोलत आहे, 2000 विकेट घेतली. क्रिकेट है तो विकेट है, लिया कॅच तो जीता मॅच. बरोबर आहे, लिया कॅच तो जीता मॅच. आठवले साहेब राज्यसभेत गेले. कपिल ने पहली बार हिला डाला, धोनी ने 2 बार डो डाला, सबसे हुआ हिट अपने मुंबई का रोहित, कल न्यूजीलैंड को दी मार, वर्ल्ड कप उठाता हुआ पूरी दुनिया ने देखा सूर्य कुमार. सूर्य कुमार आपला कॅप्टन आहे ना. आणि मी सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. कालचा दिवस आपल्यासाठी अतिशय गौरवमय, आनंदमय आणि इतिहासामध्ये सोनेरी अक्षराने लिहून ठेवणारा होता. आणि म्हणून पुन्हा एकदा मी आपल्या क्रिकेट टीमचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अभिनंदनपर प्रस्ताव सभागृहाने सर्वानुमते संमत केलेला आहे. नाही असं